प्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे हॉलमध्ये आजी येते. तर रमाकांत हा सोफ्यावर बसून फ्लावर पॉट सजवत असतो. तर इकडे त्याच्याकडे आजी येते आणि बोलते की काय रे रमाकांत, ही कोणची फुलं आहे? तर रमाकांत सांगतो की ही आपल्या टेकडीवरली ती बाग आहे ना, त्याच्यातली फुलं आहे ही. तर आजी बोलते पण ही अशी का सजवली आहेत? मी कधी अशी बघितली नाही सजवताना. तर रमाकांत सांगतो की आई, आपण सगळं पैसे घेऊनच सजवून ठेवतो घरात, अशा वस्तूंकडे कोण लक्ष देईल? नात्यांमध्ये पण असाच बदल असतो ना, नात्यांना व्यवहार असतो, तोच नातं टिकून राहतं. आणि ज्यांचा काही उपयोगच नाही आपल्याला, त्या नात्यांना आपल्याकडे लक्षच द्यायचं नाही. तर इकडे आजी बोलतात की तू हे कुठून आणलेलं आहे? तू हे काढून टाक, किती ते चांगले नाही दिसत ते फुलं. तर रमाकांत सांगतो की बरं, पण तुला कोणी सांगितलं की हे चांगले नाही दिसत फुलं म्हणून? का फक्त रोज, लिली, बेरीफियस, फ्युरन्स तेवढेच फुलं ठेवायचे का? तर लगेच आजी बोलते की अरे, जशी जग चालतं तसंच आपल्याला पण ही चालावं लागतं. रमाकांत सांगतो की आई, मग मी तुला तेच समजावतोय की जग बदलतंय, म्हणून जगाबरोबर पण आपल्यालाही बदलावं लागतं. आजी बोलते की काय रे रमाकांत, तुला अचानक कसं काय तू एवढं बोलायला लागला? म्हणजे कधी तू लहानपणापासून एवढा बोलला नाही, एवढं समजवलं नाही, आणि आज चक्क. तर रमाकांत सांगतो की हो आई, मी पण आता जगसारखं बदलणार आहे. मी पण, मला आता ना कोणीतरी बोलण्याची हिंमत दिलेली आहे, म्हणून माझं जे मनात आहे ते लगेच ओठांवर येणार आहे. तर तो बोलून तिथून निघून जातो. तर आजी इकडे विचार करतात की हिंमत दिली आहे, ही दिली याला हिंमत? काय बोलत होता काय माहिती. तर इकडे रेवा ही तिच्या रूममध्ये येऊन तिच्या पायाला झेंडूबाम लावते आणि रडत बोलते की अथर्व आल्यापासून माझं काहीच नीट चालू नाही आहे. आणि तेवढ्यात अथर्व तिथे येतो आणि बोलतो की बेबी, तू कशाला ही क्रीम आणली? मी तुझ्यासाठी आणली होती. तर तो लावणारच, तेवढ्यात रेवा म्हणते की मला टच नको करू. तर लगेच अथर्व सांगतो की का नको टच करू? रेवा सांगते की अथर्व, तू प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा, तू मला परत नको आहे. तर अथर्व सांगतो की अरे, तू स्वतःलाच त्रास करून घेते आणि स्वतःचाच त्रास अजून वाढवतोय. आम्ही नाही देत, मी तुला फक्त या सगळ्यांसमोर तुझं खरं रूप आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या टायमिंगलाही तुला काम जमलं नाही, आत्ताही जमलं नाही. अथर्व सांगतो की मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, पण तुला त्या प्रेमाची जाणीवच नव्हती. तर रेवा बोलते की ही एक फॅक्ट आहे की जो तुम्हाला त्रास दिलेला आहे तो कधीच बदलणार नाही. आणि माझ्या मम्माने मला किती फ्रीडम दिला, पण तू त्याचे सगळे पजेस मला कसं वागवलंस तू? तर इकडे सगळी त्यांची गप्पा रमाही ऐकत असते. इकडे लगेच अथर्व रागात बोलतो की हो, मी तुला दिला होता त्रास, कारण माझ्यावर तुझं प्रेम होतं आणि तुला त्याची कदर नव्हती. जो तुला कोणी हात लावत होता, मला ते बिलकुल आवडत नव्हतं आणि तू ते प्रेमाने समजून पण घेत नव्हती, म्हणून मी तसं वागत होतो. आणि मी आत्ता इथे आलो आहे सगळा हिशोब चुकता करायला. आणि मी फक्त तुलाच त्रास नाही देणार, मी तुझ्यासोबत ना त्या रमा आणि अक्षयला पण देणार आहे, कारण त्यांनी तुला माझ्यापासून लांब नेलेलं आहे. इकडे तेच ऐकून इकडे रमाला मोठा धक्का बसतो. अथर्व सांगतो की मी इथे एकाला पण सोडणार नाहीये, सगळ्या घरांच्या लोकांना एक एक करून माझ्या याच्यात फसवणार आहे, मग ती रमा असू नाही तर तुझा अक्षय असू. तर ते ऐकून इकडे मोठा धक्का बसून रमा गप बघत असते. बोलून तिथून अथर्व हा निघून जातो. तर इकडे रेवा ही रडत असते. इकडे अक्षय रमा आणि अक्षयच्या रूममध्ये येतो आणि त्यांचा फोटो बघत त्यांचा फोटो हातात घेतो आणि बोलतो की रमा आणि अक्षय, तुम्ही माझ्या घरात येऊन माझं आयुष्य बर्बाद केलं, म्हणूनच त्याची पडमफेक म्हणून मी आता तुमचा संसार मोडणार. बोलून तो अथर्व खाली तो फोटो फेकून देतो आणि त्याचे 2 तुकडे होतो. तर इकडे अथर्व हा हसत असतो. तर इकडे तो दुसरा फोटो काढत असताना तेवढ्यातच तिथे रमा येते आणि खालचा फोटो पडलेला बघून ती फोटो उचलताच तेवढ्यात तिला तिथे अथर्व दिसतो. तर त्याला बघून इथे तिला धक्का बसतो आणि ती रागात म्हणते की वा अथर्व, मला माहिती होतं की तू काय बदलणार वगैरे नाहीये, शोधत होते की तू इथे का आला, तर मला आज कळलं ते तू का आला इथे. ह्या रमा आणि अक्षयला वायली करायला आलाय ना तू? मी त्याच्यासाठीच आलेलो आहे इथे. आणि मागच्या वेळेस जर तुम्ही रेवाला मदत केली नसती ना, तर मी हे सगळं काही झालंच नसतं. त्यावेळेस रेवावर माझं खूप प्रेम होतं, पण तुम्ही ते दाखवलं नाही, तुम्ही तिला घेऊन गेले. पण आता मी परत फिडवफिक करायला, तर मी तुमचं आयुष्य बर्बाद करायला आलोय. मी पण तुम्हाला ह्या फ्रेमसारखं आपटून आपटून तोडणार. रमा बोलते की आमचा हा संसार काय टिकाऊ नाहीये तुझ्या ह्या बोलण्यासारखं. तर तेवढेच बोलून रमा ही तो फोटो जोडते. ते करून दाखवणार, कारण मी त्याचसाठी इथे आलेलो आहे. रमा, मी जसा इथं आलेलो आहे सगळ्यांचा विश्वास घेऊन, तसंच मी तुम्हाला मोडू पण शकतो. रमा बोलते की तुझी ही सोडत भाषा आहे ना, ती आमच्या प्रेमाच्या पुढं काहीच नाहीये. अथर्व चुटक्या वाजत सांगतो की आता पुढच्या 1 महिन्यात होताचं नव्हतं करून दाखवल हा अथर्व. तर रमा बोलते की बरं, बघूया आता तू आम्हाला तोडतो की तू आमच्यासमोर गुडघे टेकीत माफी मागतो. सतत अथर्व सांगतो की मी तुमच्या पुढे पाय टेकून तुमच्या माफी मागन. रमा, तू हे स्वप्नात पण विचार कधीच करू नको.
तुला असं वाटत असेल की ह्या लढाईत तुझ्यासोबत तुझा अक्षय आहे, पण तसं नाही आहे. त्याचा पूर्ण विश्वास माझ्यावर आहे. म्हणून तो तुझा नवरा पण माझ्याच लढाईमध्ये आला आणि तू एकटी आहे आता. तर रमा सांगते की माझा संसार आणि माझं हे घरासाठी ना मी एकटी पण तुला उखडू शकते ना. मी तुला असं अल्लाद बाजूला करेन जसं तांदूळाचा खडा होता. पुढ्यातच इकडे अक्षय येतो. तो बोलतो काहीतरी. इकडे लगेच मनातल्या मनात अथर्व बोलतो की आई शपथ याने ऐकलं वाटतं. इकडे अथर्व बोलतो की तू ऐकलं का मी काय बोललो. तर लगेच अक्षय सांगतो की हो मी इथून येत होतो तेव्हा तुम्ही काहीतरी तांदळाच्या खड्याचं बोलत होते. तर लगेच रमा बोलते की तुम्ही खरंच ऐकलेलं आहे आणि त्याच्या आधीचं मी सांगते. हा बोलत होता की तेवढ्यातच अथर्व अक्षयपाशी जातो आणि तो बोलतो की मी बोलत होतो की त्या रेवाला ना ह्या अशाच तांदळाच्या खड्यासारखं घरातून बाहेर काढून द्यायचं. तर अक्षय सांगतो बघितलं की याचे विचार किती भारी आहे. त्या रेवाला असंच ना आपण निवडून त्या तांदळासारखं बाहेर विस्कटून द्यायला हवं. तर इकडे रमाला धक्का बसतो. रमा ओरडत बोलते की काय पुढचा प्लॅन मी तुम्हाला सांगते ते ऐका. तर अथर्व सांगतो की मी सांगतो ना मी त्याच्यासाठीच आलेलो आहे. इकडे अथर्व बोलतो की माझं आणि रेवाचं काय चालू होतं ते आपण सगळ्यांना सांगून देऊ. तर इकडे त्याचं ऐकून रमाला मोठा धक्का बसतो. तर अक्षय बोलतो तुझा हा प्लॅन होता का. तर अक्षय सांगतो की हो. तर मग अक्षय बोलतो की मग आता चालेल तुला ठीक वाटतंय तर आपण करूयात, पण तुझं नक्की आहे ना. तर अथर्व सांगते की हो. तर तो रमाला विचारतो. तर रमा सांगते काहीच नक्की नाही आहे, तुम्ही माझं ऐका. मी जे बोलते ना ते याच्याहूनही एकदम इम्पॉर्टंट आहे. तर अथर्व बोलतो की लगेच हो मी पण तेच बोलतो की रेवाला लवकरच्या लवकर बाहेर काढायला हवं. ती मान्यच करत नाही कारण ती कोणाचंच ऐकत नाही. अक्षय बोलतो की आता तिची पण वेळ आलेलीच बाहेर निघून जायची. तर लगेच रमा बोलते की काय बोलताय तुम्ही, डोक्यावर परिणाम झाला का, मी काय बोलते ते ऐकून घ्या. तेवढ्यातच अथर्व बोलतो की हो मी पण तेच बोलतोय की रेवाला लवकर निघून जावं म्हणून इथून. घरच्यांना हे सांगायचं कसं कारण त्याला त्रास झाला तर. अक्षय सांगतो की अरे मला तर वाटतंय आता कोणाला काही त्रास नाही होणार कारण सगळ्यात जास्त ना तिच्या खूप अगेन्स्ट आहे इथं आणि आता स्पेशली आजी पण अगेन्स्ट झाली आहे तिच्या, मला असं वाटतंय. तर अथर्व सांगतो की तरी पण मला असं वाटतंय की नको त्रास व्हायला कोणाला. तर अक्षय सांगतो की अरे तू नको गिल्टी फील होऊन देऊ कारण तुझं काहीच नाही आहे. कारण मी तुला इथं का आणलंय कारण तुझं इथलचं इंटेन्शन बघून आणलेलं आहे ना. सगळं खरं खरं सांगून देईल, तू नको काळजी करू. ते सगळे कन्व्हिन्स होतील आणि आजी तर पण खरंच कन्व्हिन्स होणार आहे. काय बोलताय तुम्ही, त्याच्या तोंडाकडे बघा ना. तो माझ्यासोबत आत्ता वेगळं बोलत होता आणि तुमच्यासोबत वेगळं बोलत होता. तो ते सांगतो की तुला काहीतरी व्हायला नको का, थोडं फिलिंग नाही का आपल्यासाठी एवढा राबराब राबतोय हा, आपली मदत करतोय आणि तुला एवढा विश्वास दाखवतीये का तू. तर अथर्व सांगतो की हो ना बघ तर तिच्याकडे. तर अक्षय सांगतो तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तर अथर्व सांगतो की हो म्हणूनच इथं आहे मी सांगायला. तर मग अक्षय सांगतो की बास मग काही नको आज, तू फक्त इथून रेवाला बाहेर काढ नाही तर तुझ्यासोबत मी कायमच आहे तसा. तर इकडे लगेच रमा ही डोक्याला हात लावते. तर इकडे मनातल्या मनात रमा सांगते तू खूप चालू माणूस निघाला रे अथर्व. आता पण मी ना मागे हटणार नाहीये माझ्या घरासाठी आणि या संसारासाठी ना. मी बघ काय करेल आता. अथर्वानी हे सगळं आजीला सांगायच्या आधीच मला जावं लागेल त्यांना सांगायला. तर इकडे तेच बोलून अथर्व हा बोलतो की आता मी जातो इथून. तर लगेच इकडे अथर्व हा निघून जातो. तर दरवाजात येऊन तो मनातल्या मनात बोलतो की रमा मी तुझा एकही प्लॅन वर्कआउट होणार नाही, तू याची तक्रार घे. एवढं बोलून तो तिथून निघून जातो. इकडे रमा ही लगेच आयाजीच्या खोलीत येते आणि बोलते की आयाजी मी तुमच्यासाठी चहा आणलाय घ्या ना. तर आयाजी बोलते की हो ठेव तिथं मी घेईल. तर लगेच रमा बोलते की अहो गरम गरम आहे घ्या की आत्ताच. तर आयाजी सांगते की मी बोलली ना मी तुला दिसत नाही का पेपर वाचतीये मी, मग ठेव तिथे. तर जात असताना रमा बोलते की आयाजी मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, मी बोलू शकते का आत्ता. तर आयाजी बोलते की नाही तुझं ते बोलणं ना फालतूच असेल, मला इथे ऑफिसमुळं 5 मिनटं टाईम बघायला नाही भेटत ह्या पेपरसाठी. तर लगेच रमा बोलते की फक्त 5 मिनिट द्या ना मी सगळं बोलून टाकेल. तर आयाजी सांगते केवढा हट्ट करतीये रमा, मी नाही बोलले तर नाही. तर इकडे आयाजी बागेत जाऊन फोनवर बोलत असते तर त्यांच्या मागे रमा पण ही असते. तर आयाजी बोलते की रमा माझं काम चालू आहे का मधी करतीये. तर रमा बोलते की आयाजी माझं खूप मोठं काम आहे प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना. तर आयाजी बोलते की माझं या कामाबद्दल ना वेगळं काम माझं काहीच इम्पॉर्टंट नाही आहे, तू हो बाजूला आपण नंतर बोलूयात, मला बोलू देत आता. तर लगेच रमा बोलते की आयाजी तुम्ही प्लीज ऐका ना माझं, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार पण ऐका. तर लगेच आयाजी तिच्याकडे डोळे वर करून बघतात तर ती तिथून निघून जाते. तर इकडे रात्रच्या टायमिंगला रमाकांत हा जेवत असतो. तर इकडे भाजी टाकत असताना रमाचं लक्ष नसतं. तर रमाकांत ओरडतो रमा अगं खाली बघ ना ती भाजी सांडलती. तर रमा बोलते की सॉरी ते माझं ना. तर रमाकांत सांगतो की काय झालंय रमा तुला. रमा सांगते काही नाही आज ते आई जेवायला नाही आहे ना, किती बिझी आहेत त्या. रमाकांत सांगतो की हो ती बिझनेस शिवाय काहीच होत नाही तर तेवढ्यात तिथे आजी आहेत. तर आजी बोलते की अरे सगळे
जेवले नाही का, आज कुणीच नाही आलं का? तर रमाकांत सांगतो की आई आजी अरे किती वाजलेत, सगळे जेवून उठून गेले झोपायला. तर रमाकांत सांगतो की आता मी फक्त तुझ्यासाठी थांबलो होतो, पण माझं पण जेवण झालंय, तू जेव आता. तर रमा बोलते की हो आई आजी तुम्ही जेवून घ्या, मी वाढते तुम्हाला. तर आई आजी बोलते की हो हो. तर रमाकांत बोलतो की आई आजी फोन ठेवूस तर मोबाईल बघू नको. तर लगेच रमाकांत बोलतो की मी आता जातो, तू कर इथे जेवण. तर आई आजी बोलते की हो. तर रमा बोलते की आई आजी तुम्हा माझं ऐका ना, मला तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, प्लीज तुम्ही आत्ता मला टाइम द्या ना. इकडे आई आजी सांगतात की अगं तू माझ्यापाशी का भुणभुण लावली आहे, मला आता सुखाचं जीवन तरी दे. तर लगेच रमा बोलते की बरं हो तुम्ही जेव्हा मी थांबते. आई आजी बोलते की सांग आता माझं जेवण झालंय, तुला काय सांगायचंय. तर रमा सांगते की आई आजी ते आत्ता. तर तेवढ्यातच इकडे बाहेरून मोठ्या मोठ्याने ओरडत असतो अथर्व आणि बोलतो की मला सोड रेवा प्लीज, मी तुला बेग करतो तुझ्या पुढे, पण मला सोडून दे, मागचं पास्ट विसर. तर रेवा बोलते की अरे काय करतोय तू, मी तुला काय केलंय. तर तेवढ्यातच तिथे आई आजी आणि रमा येतात. तर आई आजी बोलतात की अरे काय अरे अथर्व हे. तर आजी बोलते की म्हणजे तू हिला ओळखत होता का. तर अथर्व सांगतो की हो. तर अथर्व सांगतो की तू सांग ना काय आहे आपलं. तर इकडे रेवा सांगत असताना लगेच उठून तिचा हात पकडून बोलतो की सॉरी सॉरी, पण मी सांगतो कारण तू अर्धवट सांगते, आता मी सांगणार आहे. तर लगेच इकडे आई आजी बोलतात की काय आहे अरे रेवा हे. तर रमा बोलते की आई आजी तुम्हाला मग मी हेच सांगायचा प्रयत्न करत होते की हा जो अथर्व आहे ना, तो आधीपासूनच जो रेवाचा छळ करत होता तो हाच मुलगा आहे, म्हणूनच रेवा त्याच्या सुटून इथे आली होती. इकडे ते ऐकून आई आजीला खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यातच सगळे घरचे बाहेर येतात. तर अक्षय सांगतो की अरे काय झालं, एवढ्या रात्री का बाहेर आलात. तर लगेच आई आजी बोलते की म्हणजे तुला पण माहिती होतं का रमा. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि आई आजी बोलते की म्हणजे अक्षय तुला पण माहिती होतं की कोण लागतो हा रेवाचा. तर इकडे लगेच अथर्व सगळ्यांना हॉलमध्ये सांगत असतो की इथे रेवाला आम्ही बाहेर काढण्यासाठी हे सगळं प्लॅन करत होतो. तर आईजी बोलते की मी उद्याच रेवाच्या आईला फोन करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्हाला तुमची मुलगी घेऊन जा इथून. तर लगेच इकडे अथर्वचा चेहरा पडतो. तर रमा बोलते की रेवा पण चालली आहे, तर मग तसंच अथर्वला पण काढून द्या ना, रेवाचं काम झालं तर याचं पण काम झालं आहे, का थांबलाय मग हा. तर लगेच इकडे सगळे बाहेर झोपताना अक्षय हा तिच्याकडे येतो आणि बोलतो की जेवर रेवा इथून जात नाही तोपर्यंत अथर्व हा कुठेच जाणार नाही. तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला या नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.